मुंबईला पावसाचा रेड अलर्ट, उद्या अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा, त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांची धावपळ उडण्याची शक्यता. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागानं वर्तवला अंदाज. दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी, दुपारी 12च्या सुमाराला पावसाची जोरदार बॅटिंग. नाशिक शहरात पावसाची दमदार हजेरी, उकाड्यापासून नागरिकांची सुटका, पावसामुळे शेती कामांना वेग येणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची हजेरी, पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणीतील सीता न्हाणी धबधबा प्रवाहित. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये वारकऱ्यांचा महापूर, एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी देवदत्त कशाळीकर यांनी टिपलेली ही खास दृश्य. पुण्याच्या दिघीमध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन, जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून माऊलींच्या पालखीचं करण्यात आलं स्वागत. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातल्या संगमवाडीत दाखल, आज माऊली आणि तुकोबांच्या पालखीचा संगम. लोहा शहरामधील पहिल्या मुक्कामानंतर साधू महाराज दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ, आज दिंडीचा दुसरा मुक्काम माळेगावात होणार, मोठ्या संख्येनं वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग. पंढरपूरमधील विठ्ठल भक्तांसाठी खुश खबर, मंदिर समितीच्या भक्त निवासांमध्ये भाविकांना मिळणार अल्प दरामध्ये नाश्ता आणि भोजन, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर मंदिर समितीनं हॉटेल घेतलं आपल्या ताब्यात. सुप्रिया सुळेंनी पिंपरी चिंचवडमध्ये घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन, अडचणीमध्ये असलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, दर्शनानंतर सुळेंची प्रतिक्रिया. संभाजी भिडेंनी पुण्यामधील जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरामध्ये घेतलं दर्शन, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत संभाजी भिडे झाले वारीत सहभागी. पुणे पोलिसांची संभाजी भिडेंना नोटीस, तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्यासाठी नोटीस. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, खरं स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्य, संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. वटसावित्रीच्या पूजेला नटीनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनीच जावं, संभाजी भिडेंचं वक्तव्य. नाशिक ग्रामीण पोलीस दलामधील 32 जागांसाठी झालेल्या मैदानी चाचणीचा निकाल जाहीर, 316 उमेदवारांची निवड, जुलै महिन्यामध्ये लेखी परीक्षा आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार. ठाण्यामध्ये पोलीस भरतीसाठी धावताना अमळनेरच्या एका तरुणाचा मृत्यू, पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान 6 जणांची प्रकृती खालावली. गोरेगावमध्ये पोलीस भरतीमध्ये उत्तेजक द्रव्य बाळगणाऱ्या शिवराज कवळेकरवर गुन्हा, भरती प्रक्रियेमध्ये असले प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क. गोरेगाव पूर्वेमध्ये एसआरपीएफ पोलीस भरतीसाठी अनेक तरुण दाखल, कॅम्पच्या मैदानामध्ये चाचणी पार पडणार असल्यानं परिसरात तरुणांनी ठोकला तळ. कोल्हापुरात काही तरुणांचा सायरनच्या आवाजावरती जोरदार डान्स, सोशल मीडियावर मात्र व्हिडिओ व्हायरल. कुलाबा इथल्या मुंबई महापालिकेच्या शाळेची दुरवस्था, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली शाळेची पाहणी, शाळेचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणार, पटोलेंची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.